के फॉलोअर्स कंप्लीट झाली. लोक कॉफी झोप उडवायला पितात आणि मी कॉफी पिऊन झोपी गेले. भंडारा लावून आपल्याला एक चंद्रपूर लावायचं. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय शिवराय, जय भारत. कसे आहात तुम्ही? तर या चॅनलवर, नवीन चॅनलवर आपला हे पहिला ब्लॉग आहे. आणि आज जे आहे मी जातो दर शनिवारी, म्हणजे माझा रुटीन असतो दर शनिवारी की मी जातो नरसिंह मंदिरला, तिथं पाय पडतो. नंतर जातो रेणुका मंदिरला, तिथं पाय पडतो देवीच्या. नंतर जातो हनुमानाचे दर्शन करायला, म्हणजे आपल्या बजरंगबलीचे दर्शन करायला. ते माझं सकाळचं रुटीन असतं दर शनिवारीचं. तर बघूया आज दिवसभर काय होतं, काय करू आपण, हे पूर्ण जे मी या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. पहिला ब्लॉग आहे तर समजून घ्या. नाही सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की यावर अशी कंटेंट येणार आहेत ना, ते जसं तुम्ही विचार बी केलं नसेल. इंस्टाग्रामला आज आपले 50K फॉलोअर्स कंप्लीट झाले, त्याबद्दल धन्यवाद मनापासून. तसा तर मी रेडी झालेला आहे. आता मी हनुमान चालीसा म्हणल, नंतर स्वामींचा जप करेल, मग डायरेक्ट जाईल मंदिरात पाया पडायला. माझ्यासोबत मित्र असेल, आम्ही दोघं जाईल मंदिरात पाया पडायला. तर इंस्टाग्रामला आजच्या डेट मध्ये माझे 50K फॉलोअर्स कंप्लीट झाले, त्यामुळे तुम्हाला मनापासून भाऊ पार्टी देणार नाहीत. 50K झालेत तर भाऊ पार्टी देणार. बहुत तेज हो रहा है. देऊन टाकू पैसा, भाऊकडून पार्टी घेऊ. भाऊ 50K म्हणजे झाले, तुम्ही मला पार्टी द्या. चला तर आल्या आपण. इथं आहे मंदिरचं नाव श्री गोदा लक्ष्मी नरसिंह मंदिर, होळी नांदेड. होळीवरचं मंदिर. छोट्या गल्लीतून जायचं मधात. समोर जाऊन या बोळीतून मधात. बोळ बघा की छोटी आहे, वाकून जावं लागते. आणि इथं पूर्ण लाकडाचे घर आहे ते जुनी. मधात जायचा रस्ता मंदिरात खूप जुना, खूप मदत लागते. इथून प्रदक्षिणा जातो, छोट्या बोळीतून बाहेर जायचं मंदिराचं. आता इथून जायचंय देवीचं दर्शन करायला आपल्याला, रेणुका देवीचं. तिथून जायचंय हनुमानजीचं दर्शन करायला. हे आहे रेणुका देवीचं मंदिर, माता रेणुका मंदिर. चिखलवाडीचं हनुमान मंदिर. तर दर्शन करून झालंय पूर्ण. आता चाललोय घरी जाऊन बघू पुढचं काय करा काम आहे आपलं. तर आता वाजत आहे 3:30. तर आता थोडं कॉफी पितो, नंतर आपल्याला करायचे माझे व्हिडिओ शूट. तर मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो की व्हिडिओ शूट मी कसं करतो. एकटाच करणार आहे, पूर्ण सेटअप करायचंय, सेटअप करून व्हिडिओ शूट करायचंय, प्लस त्याला एडिट. तर ते पूर्ण दाखवतो. बघूत आता पुढे काय होते.
बघा मी हुशार कॉफी पिऊ सेटअपला आलो व्हिडिओ करायचं म्हणून डायरेक्ट गेलो झोपी बाहेर तर जाऊ द्या पटकन फ्रेश होऊन व्हिडिओ करायला लागणार आहेत. मी आलो सेटअपला व्हिडिओ करायचे मला कॉन्टेंट शूट करायला आणि आलं की गेलो झोपी. लोक कॉफी झोप उडवायला पितात आणि मी कॉफी पिऊन झोपे गेले. वा ये सब क्या देखना पड़ रहा है. रेडी झालेला आहे सेटअप 2 रिंग लाईट मस्त इथं बॅक लाईट. आता आपण रेडी होत डायरेक्ट आता खंडोबाचे व्हिडिओ करायचे मला आज त्याचा सेटअप मी केलेला आहे तर डायरेक्ट आपण रेडी होत. फेटा एक मिनिट तर आपला फेटा बांधून झालेला आहे. आता आपण डायरेक्ट व्हिडिओ करूया. मी या टाइप मध्ये फेटा बांधतो मी स्वतः शिकलेला आहे. थोडं कमी जास्त झालं तर समजून घेऊ शकता. आणि आता डायरेक्ट करायचे व्हिडिओ घोंगडं घालायचं काठी घ्यायची बोलायचं एअरपोर्ट जय मल्हार आणि व्हिडिओ करायचा आता बस. आता आपली दिसत आहे 1 नंबर लुक बघू शकता. फेटा आहे मस्त चंद्रकोर भंडारा घोंगडी पूर्ण दंडगर लुक कशी वाटत आहे तर कमेंट मध्ये जय मल्हार नक्की लिहा. बघा तर फायनली शूट कम्प्लीट झालाय. हा लुक चेंज केले ते मी नाही दाखवलं कारण की शूट करताना कळालं नाही की किती वेळ झालाय तर नाही म्हणलं तुम्हाला 2 तास झाले शूट करून. आता पूर्णपणे थकलेला आहे मी. आता पूर्ण हे सेटअप जे इकडं तिकडं पडलेलं आहे पूर्ण आवरायचंय मला. शूट झालेला आहे कम्प्लीट. आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग नक्की बघा कारण की मी यामध्ये नांदेडचा जो किल्ला आहे नांदेडचा किल्ला पूर्ण कव्हर करणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या. असंच तुमचा सपोर्ट असू द्या. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये. जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे.